नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, लेक्चर नंबर 3 सेट चॅप्टर नंबर 1 सेट सेट या प्रकरणाचा हा तिसरा आपला हा लेक्चर आहे. तर काय आहे बघा, यामध्ये पहिला आहे सबसेट. उपसंच कशाला म्हणायचं? इफ ए अँड बी आर टू गिवन सेट्स अँड एव्हरी एलिमेंट ऑफ सेट बी इज ऑल्सो अन एलिमेंट ऑफ सेट ए, then B is a subset of A, which is symbolically written as B is a subset of A. It is read as B is a subset of A or B subset A. म्हणजे काय मित्रांनो, तर A हा या संचात, B या संचातील जे घटक आहे ते सर्वचे सर्व घटक A या संचात आहे. इफ A and B are two given set, जर A आणि B हे दोन संच आपल्याला दिलेले आहेत, एव्हरी एलिमेंट ऑफ सेट बी म्हणजे बी मधील सर्वचे सर्व घटक हे संच ए मधीलच आहे, संच ए मधीलच आहे. अशा वेळेस बी या संचाला ए या संचाचा उपसंच असं म्हटलं जातं. आता या ठिकाणी आपण बघूया, ए जे आहे ते लिस्ट फॉर्म मध्ये 1 2 3 4 5 6 7 8 1 ते 8 नंबर दिलेले आहेत आणि बी या संचामध्ये 2 4 6 8 असे हे जे आहेत ते एलिमेंट दिलेले आहेत. तर आपण काय म्हणूया, बी या संचातील जे 2 4 6 8 हे जे एलिमेंट आहे ते सर्वचे सर्व एलिमेंट आपल्याला बी या ए या सेट मध्ये दिसत आहे, बरोबर आहे. म्हणून एव्हरी एलिमेंट ऑफ सेट बी इज ऑल्सो अन एलिमेंट ऑफ सेट ए. सो वी कॅन राईट सिम्बॉलिकली ॲज लाईक दिस. बघा, आडवा यू करायचा, त्याच्या खाली आडवी रेष द्यायची, म्हणजे बी इज द सबसेट ऑफ ए. दिस कॅन बी रिप्रेझेंटेड बाय वेन डायग्राम, सो शोन ॲज द अबाव. बघा, वेन डायग्रामने सुद्धा आपल्याला ते दर्शवता येतात. पहिल्यांदा मोठं सर्कल काढलेले अंडाकृती, आता त्यात ए या संचातील घटक लिहिलेले आहेत आणि ए या संचात असलेलेच घटक पण बी या संचामध्ये सुद्धा आहे, म्हणून त्यांनाच आपण बी या संचामध्ये टाकलेलं आहे, म्हणजे कॉमन झालेले आहेत. आलं लक्षात? त्यानंतर सेकंड एक्झाम्पल बघा, सम सेट्स आर गिवन बिलो. काही संच दिलेले आहेत. बघा, ए काय दिलेलं आहे? इन्फिनाइट सेट आहे हा, बरोबर नाही. -4 म्हणजे -4च्या पुढेही -5 -6 -7 असे अंक आहेत आणि 6च्या पुढेही 7 8 9 असे असंख्य अंक याच्यात येत आहेत. बी दिलेला आहेत 1 2 3 डॅश 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 इन्फिनाइट सेट. ऑल द सेट्स आर इन्फिनाइट सेट. मग आता डिस्कस अँड डिसाइड विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट्स आर ट्रू. A is a subset of set B. म्हणजे A जो आहे बी या सेटचा सबसेट आहे का, बरोबर नाही. त्यानंतर सी हा ए चा सबसेट आहे का. डी हा म्हणजे ए इज अ सबसेट ऑफ सेट बी सी डी, म्हणजे जो ए संच जो आहे तो बी सी आणि डी यांचा उपसंच आहे का, असं आपल्याला विचारलेलं आहे. या ठिकाणी आपण जर निरीक्षण केलं तर बी या संचामध्ये मायनस म्हणजे निगेटिव्ह नंबर्स नाहीये, म्हणून ए हा बी चा उपसंच होऊ शकत नाही मित्रांनो. परंतु सी आणि डी चे यामध्ये निगेटिव्ह 0 आणि पॉझिटिव्ह सर्व नंबर दिलेले आहेत आणि 2-2च्या फरकाचे आहेत, इवन नंबर आहेत, म्हणून आपण त्यांना असं म्हणूया की सी आणि डी हे जे आहे ते या ए जो आहे तो सी व डी चा उपसंच आहे. त्यानंतर बघा, बी इज अ सबसेट ऑफ ऑल द सेट विच आर गिवन अबाव. म्हणजे बी हा जो आहे तो उपसंच कोणाचा आहे, तर आपण आय या बाबतीत जर विचार केला, आय हा सेट, तर त्याचा तो उपसंच येतो. तर बाकीच्या याच्यामध्ये काय आलेले, इवन नंबर आलेले आहेत. इथं मात्र इवन आणि ऑड दोन्ही नंबर आहेत बी या संचामध्ये, म्हणून बी हा जो आहे तो फक्त आय चा उपसंच आहे. पुढे बघूया, युनिव्हर्सल सेट, विश्व संच. विश्व म्हणजे काय हे आपल्या सर्वांना मराठीत परिचय आहे. थिंक अ बिगर सेट विच विल अकोमोडेट ऑल द गिवन सेट अंडर कन्सिडरेशन विच इज जनरल is known as a universal set. So that the set under considerations are the subset of this universal set. आपण ज्या संचाचा विचार करत आहोत त्या सर्वांना सामावून घेणारा एक मोठा संच असतो, त्याला विश्वसंच असं म्हटलं जातं. त्याच्या बाहेरील घटकांचा आपण विचार करत नाहीत. विचारात घेतलेला प्रत्येक संच विश्वसंचाचा उपसंच असतो. बघा, जो विचार घेतो आपण तो प्रत्येक संच हा विश्वसंचाचा उपसंच असतो.
या ठिकाणी उदाहरण दिलेलं आहे बघा, मराठीत बघूया. आय हा संच कसा आहे? आय हा संच एक्सचा असा एक्स या घटकाचा असा संच आहे की एक्स हा भारत देशातील रहिवासी आहेत. एम काय आहे? तर वाय महाराष्ट्रातील रहिवासी असलेला. त्यानंतर के काय आहे? कोल्हापूर जिल्ह्यातील रहिवासी. एस सांगली जिल्ह्यातील रहिवासी आणि सी चाफोडी गावातील रहिवासी. आता या सर्व संचांमध्ये आय हा विश्व संच म्हणता येईल, कारण की हे सर्व जे महाराष्ट्र, कोल्हापूर, सांगली, चाफोडी हे सर्व भारत देशामध्ये येतात, बरोबर नाही? म्हणून आय ला आपण विश्व संच म्हणूया आणि इतर सर्व संच जे आहेत ते आय या संचाचे उपसंच आहेत. उपसंच म्हणजे सबसेट आहेत. दुसरं उदाहरण बघूया. आपल्याला शाळेतील क्रिकेट खेळणाऱ्या मुलांतून 15 मुलांचा संघ निवडायचा आहे. तर शाळेतील क्रिकेट खेळणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांचा जो संच आहे त्याला विश्वसंच म्हणता येईल आणि त्यातील 15 खेळाडूंचा संघ हा त्या विश्वसंचाचा उपसंच येईल, सबसेट येईल. तो विश्वसंच यू या इंग्रजी अक्षराने दर्शवला जातो. त्याप्रमाणे उदाहरण तिसरं बघा. ई जो आहे तो 8वीतील विद्यार्थी, एन 9वीतील विद्यार्थी, टी हा संच 10वीतील विद्यार्थी, एम हा शाळेतील विद्यार्थी. म्हणून यामध्ये आपल्याला शाळेतील विद्यार्थी, आता शाळेतच 8वीचा वर्ग असतो, 9वीचा वर्ग असतो, 10वीचा वर्ग असतो, म्हणून आपल्याला असं म्हणता येईल की एम हा जो आहे तो शाळेत विश्वसंच आहेत. आता शेजारी इंग्रजीमध्ये अ क्रिकेट टीम ऑफ 15 स्टुडंट इज टू बी सिलेक्टेड फ्रॉम स्कूल. हिअर ऑल द स्टुडंट्स फ्रॉम द स्कूल who play cricket is the universal set. A team of 15 cricket players is a subset of that universal set. या ठिकाणी आपल्याला इंग्रजीमध्ये सुद्धा ते दर्शवता येईल, सांगता येईल. त्यानंतर पुढे बघूया. बघा पूरक संच, कॉम्प्लिमेंटरी सेट, कॉम्प्लिमेंट ऑफ अ सेट. आता पूरक संच कशाला म्हणायचं बघा. यू हा विश्वसंच आहे असं आपण म्हणूया आणि बी हा यू चा उपसंच आहे. तर बी संच मध्ये नसलेल्या परंतु विश्वसंच यू मध्ये असलेल्या घटकांच्या संचाला बी या संचाचा पूरक संच असे म्हणतात. बी या संचाचा पूरक संच कसा दर्शवला जातो? तर त्याच्या डोक्यावर बी डॅश छोटा डॅश दिला जातो, छोटा कॉमा दिला जातो. त्यानंतर किंवा स्वल्प सी जो आहे स्मॉल सी दर्शवला जातो बी च्या डोक्यावरती. जसं आपण स्क्वेअर लिहिताना 2 लिहितो त्या पद्धतीने सी हा छोटा लिहायचा आहे. मग आता यू उदाहरण बघूया. यू या संचामध्ये 1 ते 10 अंक आहेत आणि ए या संचामध्ये 1, 4, 7, 9, 10 हे अंक आहेत. येथे ए मध्ये नसलेल्या परंतु यू मध्ये असलेल्या घटकांचा संच हा ए चा पूरक संच असणार आहे. यामध्ये बघा ए यामध्ये 1, 4, 7, 9, 10 हे अंक आहेत. हे सोडून उरलेले जे विश्वसंचामधील अंक आहेत म्हणजे कोणते? तर 2, 3, 5, त्यानंतर 6 आणि 6 हे एवढेच अंक 8 हे जे अंक आहेत हे अंक पूरक संचामध्ये येणार आहेत. त्यानंतर दुसरं उदाहरण बघूया. ए यू या संचामध्ये ए बी सी डी ई एफ जी हे इंग्रजी लेटर्स आहेत. तर बी या संचामध्ये बी सी ई जी हे लेटर्स आहेत. आता बी या संचामध्ये हे जे 4 लेटर आहेत ते सोडून यू या संचातील जे उरलेले आहेत ते आपल्याला बी या संचामध्ये लिहिता येतील. येते लक्षात? अशा पद्धतीने आपल्याला हे जे आहेत पूरक संच लिहिता येईल. कॉम्प्लिमेंट ऑफ सेट इंग्रजीमध्ये म्हणतात. सपोज यू इज द युनिव्हर्सल सेट and B is the subset of U, then the set of all elements in U which are not in a set B is called the complement of set B. It is denoted by B dash or B raised to small c. आता वेन डायग्रामने सुद्धा ते दाखवलेले आहेत. वेन डायग्रामने सुद्धा आपल्याला दर्शवता येतात. पूर्ण संच जो आहे, पूर्ण मोठा ब्रॅकेट जे आहेत, स्क्वेअर जो आहे तो यू हा संच असणार आहे, विश्वसंच असणार आहे. त्यामध्ये ए हा संच लिहिला आणि ए या संचातील घटक सोडून उरलेले जे आहे ते ए डॅश. अशा पद्धतीने आपल्याला लिहिता येईल. आणि त्याच्या सर्वात महत्वाचं म्हणजे कॉम्प्लिमेंट ऑफ कॉम्प्लिमेंट इज द गिवन सेट इटसेल्फ. म्हणजे पूरक संचाचा पूरक संच. काय? कॉम्प्लिमेंट ऑफ कॉम्प्लिमेंट, पूरक संचाचा पूरक संच हा आपल्याला मूळ संच येऊन जातो. लक्षात घ्या मित्रांनो. प्रॉपर्टीज दिलेल्या आहेत या ठिकाणी.
नो एलिमेंट आर कॉमन इन ए अँड ए डॅश, म्हणजे जो संच ज्या संचाचा पूरक संच आहे असा पूरक संच आणि तो ज्यांचा पूरक आहे असा संच म्हणजे ए आणि ए डॅश यांच्यामध्ये एकही घटक कॉमन नसतो आणि दोन्हीही जे घटक संच असतात ते यू या विश्वसंचाचे उपसंच असतात. कॉम्प्लिमेंट ऑफ सेट यू इज एम्प्टी सेट यू डॅश. यू म्हणजे यू संचाचे आपल्याला पूरक संच जो आहे तो काय येतो, एम्प्टी येतो. कॉम्प्लिमेंट ऑफ एम्प्टी सेट इज यू डिनोटेड बाय इन दिस वे. त्यानंतर बघा काही आपल्याला आकृती दिलेले आहेत, उदाहरण दिलेले आहेत. यामध्ये आपण बघूया यू हा विश्वसंच 1 ते 10 अंक दिलेले आहेत. ए हा संच जो आहे तो काय दिलेला आहे 2 4 6 8 10. मग आता हे आपल्याला बघा ए चा पूरक संच लिहिताना त्या ठिकाणी आपल्याला लिहिता येईल बघा विश्वसंचामध्ये असलेले आणि म्हणजे ए या संचामध्ये जे दिलेले आहेत ते सोडून उरलेले विश्वसंचातील घटक आपल्याला यायचे. म्हणजे थोडक्यात काय करायचं विद्यार्थी मित्रांनो, यू मायनस ए यू वजा ए असं करायचं आहे गणितीय भाषेत सांगायचं झालं तर. म्हणजे ए डॅश लिहिताना बघा 1 3 5 7 8 9 हे अंक येतील आणि ते आपल्याला या वेन डायग्रामने सुद्धा आपल्याला दर्शवता येतील. दुसरा पुढचं उदाहरण सुद्धा दिलेलं आहे 1 3 9 11 13 18 19 हे संच दिलेले आहेत. हे घटक दिलेले आहेत संचामधील विश्वसंचामधील. बी जे आहेत बी या संचामध्ये 3 9 11 13 हे अंक हे एलिमेंट हे घटक आपल्याला दिसत आहे. त्याचा पूरक संच लिहिताना आपल्याला काय लिहावं लागेल तर बघा 1 3 नाही लिहिता येणार कारण की 3 हा बी या संचामध्ये आलेला आहे. 9 सुद्धा लिहिता येणार नाही, 11 नाही, 13 नाही, 18 आणि 19. म्हणजे अशा पद्धतीने आपल्याला जे वेन डायग्रामने सुद्धा दर्शवता येतं आणि लिहिता सुद्धा येतात. त्याचप्रमाणे 5वं उदाहरण सुद्धा आपल्याला सांगता येईल. पुढे बघा विद्यार्थी मित्रांनो, आता काही संच जे आहेत काही उदाहरणं जे आहेत ते आपल्याला गुणधर्म पद्धतीने रोस्टर मेथडने आपल्याला दिलेले असतील ते आपण लिस्टमध्ये लिहायचे आणि लिस्टमध्ये लिहिल्यानंतर आपल्याला त्याचा पूरक संच शोधता येतो. उदाहरणार्थ U is the set of x such that x is the element of n and x is less than 11. आता U विश्वसंच दिलेला आहे तो काय आहे n नैसर्गिक, त्याच्यातील जे x घटक आहे ते n या नैसर्गिक संख्येचे घटक आहेत. परंतु x काय आहे, x त्यांची क्रायटेरिया दिलेली आहे बघा 11 पेक्षा लहान. 11 मोठा म्हणजे 11 पेक्षा लहान आले x, म्हणजे 11 पेक्षा लहान कोणत्या नैसर्गिक संख्या तर 1 ते 10 अंक. तो झाला विश्वसंच. आणि m हा दिलेला आहे y is the set of m is the set of y such that y is equal to 2n. n is less than 6 and n is the element of n. म्हणजे n हा 6 पेक्षा लहान आहे. मग 6 पेक्षा लहान असलेल्या नैसर्गिक संख्या 1 2 3 4 5 6. आता आपल्याला इक्वेशन दिले y is equal to 2n. आता n इथे 2 into n आहे. n ची किंमत आपल्याला एकदा 1 2 3 4 5 असे टाकायच्या आणि ते किमती आल्यानंतर आपल्याला सेट मिळतो 2 4 6 8 10. कारण 2 into 1 2 2 into 2 4 2 into 3 6 इन दिस वे. या ठिकाणी m या संचाचा पूरक संच m डॅश तो आपल्याला या दिसतंय चित्रामध्ये. अशाच पद्धतीने आपल्याला दुसरं 7वं उदाहरण सुद्धा आपल्याला सोडवता येईल मित्रांनो. ते निरीक्षण करा, बघा आणि तो तुमच्या वहीमध्ये हे लिहून घ्या आणि नोट डाऊन करा. अतिशय सोपा आणि त्यातलं सर्वात महत्वाचं इथं दिलेले चौकटीमध्ये बघा कॉम्प्लिमेंट ऑफ कॉम्प्लिमेंट इज द गिवन सेट इज सेल्फ. म्हणजे पूरक संचाचा पूरक संच म्हणजे दिलेला संच असतो. आता आपण जर या एम डॅशचा किंवा इथं वाय डॅश दिलेले आहे त्यांचा जर संच आपण लिहायचं ठरलं तर वाय डॅशचा पूरक संच हा वाय येणार आहे किंवा एम डॅशचा पूरक संच हा एम येणार आहे, लक्षात घ्या. त्यानंतर ऑपरेशन ऑन सेट संचावरील क्रिया. संचावरील क्रिया कशा केल्या जातात बघा. लेट ए अँड बी बी द टू गिवन सेट, देन द सेट ऑफ ए ऑल एलिमेंट्स of set A and B is called the union of two set. If it is written as A union B. A आणि U जो आहे विश्वसंचाचं जे चिन्ह आहे ते या ठिकाणी त्याचा वापर झालेला आहे ते सारखंच आहे, परंतु आपण त्याला वाचताना A युनियन B असं वाचणार आहोत.
संचावरील क्रिया दोन संचांचा संयोग, युनियन ऑफ टू सेट. समजा ए आणि बी हे दोन संच आहे. या दोन्ही संचातील घटकांनी मिळून होणाऱ्या संचाला ए आणि बी, म्हणजे थोडक्यात काय करायचं मित्रांनो, संयोग करायचा. संयोग करणे म्हणजे एकत्रीकरण करणे. परंतु हे करत असताना एक महत्वाची गोष्ट लक्षात ठेवा, रिपीटेड एलिमेंट जो आहे तो या ठिकाणी घ्यायचा नाही. संयोग करताना एक घटक एकदाच घ्यायचा. जरी दोन्ही संचामध्ये आलेले असतील तर लिहिताना मात्र तो एकदाच लिहायचा. बघा उदाहरण काय आहे. या उदाहरणामध्ये आपण बघतो ए या संचामध्ये 1 ते 5 अंक आहे आणि बी या संचामध्ये 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 4 ते 10 अंक आहेत. आता ए संयोग बी आपण लिहिताना ए युनियन बी असं आपण म्हणूया, ए संयोग बी असं आपण म्हणूया. आता बघा 1, 2, 3, आता 4 हे दोन्ही संचामध्ये आलेले आहेत म्हणून तो एकदाच घ्यायचा. 5 हा सुद्धा दोन्ही संचामध्ये आलेला आहेत म्हणून तो एकदाच घ्यायचा. आणि त्यानंतर मात्र ए चे घटक संपलेले आहेत, मग उरलेले बी चे घटक आपण त्याच्यामध्ये लिहिणार आहोत. म्हणजे अशा पद्धतीने आपल्याला संचातील संयोग संच जे आहे ते संयोग संच लिहिता येणार आहे. सी आणि डी त्याच पद्धतीने आपण लिहू शकतो. पुढे बघूया मित्रांनो. संच बघा, हे देखील उदाहरणं आपल्याला या ठिकाणी दिसत आहेत. ई आणि एफ या संचांचा संयोग संच इथं सी व डी झालेला आहे. चुकून बाय मिस्टेक झालेला आहेत, परंतु या ठिकाणी आपण घेऊ शकतो त्याचं प्रॉपर नेम. त्याच्यानंतर जी आणि एच सुद्धा आपल्याला लिहू शकतात. युनियन करायचं आहे, एकत्रीकरण करायचं आहे. आता पाचवं उदाहरण बघूया. आता एक्स इज द सेट ऑफ आय जो आहे, आय इज द सेट ऑफ एक्स, दॅट एक्स इज द नंबर ऑफ प्राईम नंबर लेस दॅन 15. 15 पेक्षा लहान मूळ संख्यांचा संच आहेत आणि जे जो आहे तो विषम संख्या आहे 10 पेक्षा. आता आय हा संच आपल्याला गुणधर्म पद्धतीत दिलेला आहे, तो यादी पद्धतीने लिहून घ्यायचा. काय आहे तो, तर बघा 15 पेक्षा लहान मूळ संख्या आपल्याला सांगता येईल 2, 3, 5, 7, 11, 13. आणि जे मध्ये जो आहे 10 पेक्षा लहान विषम संख्या 1, 3, 5, 7, 9 आणि या दोघांचा संयोग करायचा तर आपल्याला अशा पद्धतीने संच मिळेल. या ठिकाणी बघा त्यानंतर इंटरसेक्शन ऑफ टू सेट्स. इंटरसेक्शन म्हणजे काय, इंटरसेक्शन म्हणजे दोन संचांचा छेद करणे. छेद म्हणजे काय, कॉमन घटक आपल्याला या ठिकाणी लिहायचे आहेत. बघा, सपोज ए अँड बी आर टू सेट्स, देन द सेट ऑफ ऑल कॉमन एलिमेंट्स ऑफ ए अँड बी इज कॉल्ड द इंटरसेक्शन ऑफ सेट ए अँड बी. म्हणजे सेट ए आणि बी मधले सर्व सामायिक घटक जे आहेत ते घटक आपल्याला त्या घटकांचा मिळून जो संच तयार होणार आहे तो असणार आहे इंटरसेक्शन सेट ए अँड बी चा. आता तो कसा दर्शवतात, तर युनियन मध्ये यू हा या लेटरचा वापर होतो, तर उलटा यू या ठिकाणी आपल्याला काढायचा आहे आणि वाचताना ए इंटरसेक्शन बी असं वाचायचं आहे. बघा प्रश्न क्रमांक, आता प्रश्नामध्ये दिलेला आहे खालील संचांचे छेद संच लिहा. पहिलं उदाहरण, जर ए या संचामध्ये 1, 2, 3, 4, 5 हे घटक आहेत आणि बी मध्ये 4, 5, 6, 7, 8, 9, 10 हे घटक दिलेले आहेत. आता यामध्ये सुद्धा एक लक्षात ठेवायचं की जे कॉमन आलेले आहेत, जे सामायिक घटक आहेत तेच या ठिकाणी लिहायचे आहेत. जे संच दोन्ही संचामध्ये, एका संचामध्ये आहे पण दुसऱ्यामध्ये नाहीये, तर असे घटक लिहायचे नाही. आता या ठिकाणी बघा दोन्ही संचांचा विचार केला तर 4 आणि 5 हे दोन्हीही एलिमेंट, दोन्हीही घटक दोन्ही संचामध्ये आलेले आहेत, 4 आणि 5. ते लक्षात. म्हणून ए युनियन बी यामध्ये 4 and 5 हे दोनच एलिमेंट या ठिकाणी आपल्याला लिहिता येतील. प्रॉपर्टी, रिमेंबर दिस प्रॉपर्टीज दिलेले आहेत. ए युनियन बी इज इक्वल टू बी युनियन ए. त्यानंतर ए सबसेट ऑफ बी, देन ए युनियन बी इज इक्वल टू बी. हे सर्वात महत्वाच्या प्रॉपर्टी आहे मित्रांनो. प्रॉपर्टी लक्षात घ्या, समजून घ्या, उदाहरणाने त्या प्रूव्ह करण्याचा प्रयत्न करा. त्यानंतर सरावासाठी काही उदाहरणं दिलेली आहेत, ते उदाहरणं तुम्ही या ठिकाणी स्क्रीनशॉट घेऊन हे उदाहरणं आपल्याला सोडवायचे आहेत. त्याचे संयोग म्हणजे युनियन अँड इंटरसेक्शन सेट आपल्याला लिहायचे आहेत. अतिशय सोपं उदाहरणं आहेत, ते तुम्ही लिहा आणि मला व्हॉट्सअपद्वारे पाठवा. त्यानंतर आपल्याला बघायचं आहे संचातील घटकांची संख्या. आता संचातील घटकांची संख्या म्हणजे काय, दिलेला संच जो आहे त्या संचामध्ये किती घटक आलेले आहेत, किती घटक दिलेले आहेत ते आपल्याला या ठिकाणी बघता येतील.
बघा समजा ए या संचामध्ये 3, 6, 9, 12, 15 बरोबर की नाही, हे 5 घटक दिसत आहेत आपल्याला एकूण. आणि त्यानंतर म्हणजे ते दर्शवतात कसा, तर नंबर ऑफ ए काय कसं दर्शवतात, नंबर ऑफ ए इज इक्वल टू 5 असं आपण या ठिकाणी दर्शवू शकतो. त्यानंतर बी या संचामध्ये 6, 12, 18, 24, 30, 36 हे जे आपण मोजले तर ते 6 घटक येतात. बी या संचामध्ये ए आय ओ यू म्हणजे ए एकदा, बी ई 2, आय 3, ओ 4, यू 5 म्हणजे नंबर ऑफ व्ही इज इक्वल टू 5. त्याचप्रमाणे नंबर ऑफ एन 8, नंबर ऑफ डब्ल्यू 7, नंबर ऑफ आर 7. आता सोबतच्या वेन आकृतीवरून तुम्हाला संचातील घटकांची संख्या लिहायची आहेत. ए या संचात कोणकोणते आहेत, तर बघा ए या संचामध्ये 3, 6, 9, 12, 15 हे घटक दिसत आहेत आपल्याला. नंबर ऑफ ए 5, नंबर ऑफ बी 6, 12, 18, 24, 30, 36 हे जे आहेत हे 6 नंबर ऑफ एलिमेंट आपल्याला दिसत आहेत. आता संयोग दिलेला आहे, संयोग केलेला आहे या ठिकाणी. संयोगामध्ये आपल्याला एकत्रीकरण केलेलं आहे. किती घटक दिसत आहेत, 9. इंटरसेक्शन केलेलं आहेत, त्याच्यामध्ये आपल्याला 2च दिसत आहेत, 6 आणि 12. नंबर ऑफ ए युनियन बी 2. आता ए डॅश ए चा कॉम्प्लिमेंट आहे, ए चा पूरक संच ए डॅश त्याच्यामध्ये 6 आणि बी चा कॉम्प्लिमेंट जो आहे बी डॅश त्याच्यामध्ये 5 घटक आपल्याला मिळणार आहे. आता हे जे इक्वेशन दिसते विद्यार्थी मित्रांनो अतिशय महत्वाचं, याच्यावर आधारित काही आपल्याला प्रश्न विचारले जातात, उदाहरण विचारलं जातं, ते उदाहरण आपल्याला सोडवायचं आहे. नंबर ऑफ ए युनियन बी इज इक्वल टू नंबर ऑफ ए प्लस नंबर ऑफ बी मायनस नंबर ऑफ ए इंटरसेक्शन बी. म्हणजे नंबर ऑफ ए आणि नंबर ऑफ बी या दोन संचातील घटकांची म्हणजे घटकांची संख्या जर केली तर त्याच्यातून जर नंबर ऑफ ए इंटरसेक्शन बी जर वजा केलं तर आपल्याला ए युनियन बी हे मिळणार आहे. तुम्ही टाकून बघा, नंबर ऑफ ए 5, नंबर ऑफ बी 6, 5 अधिक 6 11. त्यातनं जर इंटरसेक्शन जर वजा केला म्हणजे 2 वजा केला तर आपल्याला 6, 11 वजा 2 9 मिळणार आहे. म्हणजे संयोग संच इतका जो आहे तो आपल्याला मिळणार आहे, ते सिद्ध करता येणार आहे. अशा पद्धतीचं जे आहे ते आपल्याला उदाहरण विचारलं जातं. लक्षात घ्या, अतिशय सोपं आहे. आता एक पुढचं उदाहरण बघा. एका परीक्षेला 30 विद्यार्थी इंग्रजीत उत्तीर्ण झाले, 40 विद्यार्थी गणित विषयात उत्तीर्ण झाले, 25 विद्यार्थी दोन्हीही विषयात उत्तीर्ण झाले. म्हणजे इंग्रजी आणि गणित या दोन्ही विषयांमध्ये 25 विद्यार्थी उत्तीर्ण झालेले आहेत. एकही विद्यार्थी दोन्ही विषयात उत्तीर्ण झालेला नाही. छान, चांगली आनंदाची गोष्ट आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, एकूण किती विद्यार्थी या ठिकाणी होते त्या परीक्षेला किंवा त्या वर्गात हे आपल्याला या ठिकाणी बघायचं आहे. बघा, इंग्रजीत उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा संच जो आहे तो ए मानला आणि गणित विषयात उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा संच हा बी मानला. मग नंबर ऑफ ए आपल्याला काय सांगता येईल, नंबर ऑफ ए इज द 3 अँड नंबर ऑफ बी इज द 14. ए इज द सेट ऑफ passing student in English and B is the set of passing student in maths subject. So we have to find here number of A intersection B. इंग्रजी आणि गणित या दोन्ही विषयात उत्तीर्ण झालेला आपल्याला दिलेला आहे 25. बरोबर आहे, कॉमन आहे ना, दोन्ही विषयात उत्तीर्ण झालेले म्हणजे कॉमन आहे, इंटरसेक्शन आहे म्हणून 25. मग आता वर्गातील एकूण विद्यार्थी शोधायचे आहेत म्हणजे ए युनियन बी, नंबर ऑफ ए युनियन बी शोधायचं आहे. मग आपलं जे सूत्र आहे त्या सूत्राचा वापर करायचा. नंबर ऑफ ए युनियन बी इज इक्वल टू नंबर ऑफ ए प्लस नंबर ऑफ बी मायनस नंबर ऑफ ए इंटरसेक्शन बी. नंबर ए युनियन बी काय आहे शोधायचा आहे, तर बघा नंबर ऑफ ए 30, नंबर ऑफ बी 40 वजा नंबर ऑफ ए इंटरसेक्शन बी 25. आता 30 आणि 40 यांची बेरीज होणार आहे 70 आणि 70 मधून 25 गेले 45. म्हणजे वर्गातील एकूण विद्यार्थ्यांची संख्या 45 आहे असं आपण या ठिकाणी म्हणू शकतो. थँक्यू विद्यार्थी मित्रांनो. अशा पद्धतीने हे जे प्रकरण जे आहे हे प्रकरण या ठिकाणी संपलेलं आहे. सेट अतिशय सोपं. या प्रकरणामध्ये आपण काय अभ्यास केला, तर या प्रकरणामध्ये आपण संच कोणाला म्हणायचं, संच लिहिण्याच्या 2 पद्धती बघितल्या, संचाचे प्रकार बघितले, त्यावर आधारित काही उदाहरणं बघितले. पूरक संच, विश्व संच, समान संच,
हे आपण बघितलं. त्यानंतर उदाहरण बघितले. नंबर ऑफ ए, नंबर ऑफ बी, संचातील घटकांची संख्या व त्यावर आधारित एक समीकरण मिळालं. त्यावर आधारित उदाहरण आपल्याला या ठिकाणी बघायला मिळालं. या ठिकाणी आपण थांबूया. या प्रकरण अतिशय सोपं प्रकरण आहे विद्यार्थी मित्रांनो. जास्तीत जास्त सराव करा. धन्यवाद.